सह्याद्री आदिवासी ठाकर समाजाचा राज्यस्तरीय 19वा वर्धापन दिन व आदिवासी जनजागृती मेळावा शनिवारी पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील झाप शिवाजीनगर येथे संपन्न झाला। यावेळी राज्याचे अध्यक्ष माजी आमदार पांडुरंग बरोरा यांच्या अध्यक्षतेखाली 8000 समाज बांधवांच्या उपस्थितीत पार पडला। यावेळी पालघर जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम, विक्रमगड विधानसभा आमदार सुनील भुसारा, बोईसर विधानसभा आमदार राजेश पाटील, माजी आमदार पांडुरंग गांगड यांची प्रमुख उपस्थिती लाभली। दरम्यान या कार्यक्रमात आदिवासी ठाकूर समाजाच्या पारंपरिक चालीरीती संस्कृती यावर चर्चा करण्यात आली। पेसा नोकर भरती प्रक्रिया, समाजाच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी फंडिंग जमा करणे यावर चर्चा करण्यात आली। धनगरांना आदिवासी समाजात आरक्षण देऊ नये असा एक मुखाने ठराव करण्यात आला। तर वाडा तालुका ठाकूर समाजाची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली। यात प्रकाश शेलार यांची वाडा तालुका अध्यक्षपदी निवड तर चंद्रकांत दुधवडे यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली। आदिवासी संस्कृतीचे प्रदर्शन करताना ढोल नाच, मोरघा नाच, धकटी नाच, कांबड नाच सादर करून कलाकारांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले। यावेळी प्रोत्साहन म्हणून पालघर जिल्हा परिषद अध्यक्ष यांनी एका नृत्याला रोख रकमेचे बक्षीस दिले। कार्यक्रमस्थळी समाज बांधवांसाठी अतिशय चोख व्यवस्था करण्यात आली होती। कार्यक्रमाचे नियोजन जव्हार तालुका अध्यक्ष तथा झाप ग्रामपंचायतचे सरपंच एकनाथ दरोडा आणि विविध पदाधिकाऱ्यांनी केले। यावेळी राज्याचे उपाध्यक्ष सोमनाथ लिंगाळ, सभापती विजया लहारे, सभापती प्रदीप वाघ, जिल्हा परिषद सदस्य कावजी ठाकरे, संघटनेचे जिल्हा अध्यक्ष जानू हिरवे, तर राज्यातील अनेक पदाधिकारी, जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, उपसरपंच सदस्य व मोठ्या संख्येने समाज बांधव राज्याच्या कानाकोपऱ्यातून दाखल झाले होते। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी सौरभ कांबळीसह चंद्रकांत गांगुर्डे, पालघर।